मला म्हणायचं नाही शरद पवार ओबीसी आहेत की मराठा आहेत. फक्त शरद पवारांना हे सगळ्या गोष्टी लागू होत नाहीत. फक्त मागासवर्गीयांनाच लागू होतात. हेच महत्व आहे. एक मॉड्यूल तयार केलेलं, ते मॉड्यूल चालवायचं, पार्सल आलेलं ते पुढे न्यायचं. ये नहीं चाले, ये नहीं चाले, ये नहीं चाले. अरे दिल्लीला का गेले ते सांगतो, वाजवून सांगतो. ऐका हो ऐका, लोक हो ऐका, ऐका हो ऐका, लोक हो ऐका. बीडमध्ये जरंग्या पळत आला. मग जरंग्याला भेटायला धस पळत गेला. ते बघा, मिक्की माऊस क्लब हाऊस, मिक्की माऊस क्लब हाऊस. महाराष्ट्रामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधकांनी वेगवेगळे आरोप सरकारवरती केले आहेत. त्यासोबतच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी तर डायरेक्ट थेट अल्टिमेटम दिला आहे की 24 तासात किंवा 96 तासाच्या आत त्यांनी राजीनामा दिला नाही तर ते पुढची भूमिका जाहीर करणार आहेत. आपल्यासोबत या सर्व विषयावरती सविस्तर चर्चा करण्यासाठी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ती आहे. सर, आपलं लेट्स मराठीमध्ये प्रथमतः स्वागत करतो मी. आणि कसं पाहता तुम्ही या स्टेटमेंटकडे की अल्टिमेटम दिलंय सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी की धनंजय मुंडेंचा राजीनामा उपमुख्यमंत्री किंवा सरकारने घेतलाच पाहिजे? मला सांगा, अल्टिमेटम हे कोणत्या संहितेचा भाग आहे? त्याचबरोबर अल्टिमेटम नावाची कोणतं कल्चर आहे? त्याचबरोबर कशासाठी आपण CID पेक्षा, SIT पेक्षा, तपास पोलीस इन्व्हेस्टिगेशन ज्याच्यामध्ये ऑल इंडिया सर्व्हिसचे ऑफिसर असतात त्यांच्यापेक्षा मोठे झालोत का? आपण काहीतरी सटर बटर हातात घ्यायचं आणि सांगायचं की नाही नाही राजीनामा द्यावा लागतंय. ऑफिस ऑफ प्रॉफिट काय? ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या संबंधानं सखोल अभ्यास आहे का? काय म्हणलेलं आहे अनेक कायद्यांमध्ये? इवन ॲडमिटिंग, मला माहिती नाही त्यांच्याशी संबंधित आहे की नाही, परंतु इवन ॲडमिटिंग एखादी व्यक्ती जर एखाद्या फर्ममध्ये डायरेक्टर असेल तर हे दॅट पर्सन ऑलवेज कॅन बी ए स्लीपिंग पार्टनर. स्लीपिंग पार्टनर एखाद्या फर्ममध्ये वडिलोपार्जित असू शकते. एखादा संबंधानं, एखाद्या कारणानं तुम्ही तो इवन ते क्राईम आहे का? तो गुन्हा आहे का? तो गुन्हा नाही आहे. त्याचे सिव्हिल कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत याचा अभ्यास आहे का? कुणीतरी आपल्याला काहीतरी चिटकून जातंय, हे एवढं करून घ्या, एवढं बोलून घ्या, हे असं सांगण्यामागचं कारण काय? त्यांनीच एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं ना की त्यांच्याकडे म्हणजे धनंजय मुंडे साहेबांचा रेफरन्स दिला होता, कागदपत्र घेऊन आले वगैरे वगैरे. असंच यांच्याकडं दुसरं आणखीन कुणीतरी हे कागदपत्र पुरवलेले असणार आणि पुरवलेल्या गोष्टी अशा पुरवलेल्या अभ्यासावर, पुरवलेल्या काय म्हणतो त्याला अपेक्षितांवर टिकत नसतात हो. असं होतच नसतं आणि तसं त्यांना करण्याचा अधिकारही नाही. अल्टिमेटम नावाचा प्रकार देणं म्हणजे काय, काहीतरी शो करणं आहे का? हा, शो करणं आहे. मी टाकलं तुम्ही टाका, मी टाकलं तुम्ही टाका, मी टाकलं तुम्ही टाका, शो करणं आहे का? हा, गेम आहे का? त्याच्यामुळं हे सगळं जे चाललेलं आहे, हे सगळं पॉलिटिकलाइज झालेलं आहे आणि पॉलिटिकलाइज सोशलाइज्ड सोशल वर्कर अशी उपाधी काही लोकांना महाराष्ट्रात देण्याचा, पुरस्कार देण्याच्या मानसिकतेत आहे. सर, तुम्हाला काय वाटतं कोण असू शकतं याच्या पाठीमागे? बघा, सिंपल आहे. तुम्हाला सांगतो, मागणी करणारे कोण लोक आहेत? त्या जरंगेवर भाष्य करणारे लोक कोण आहेत? हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार हे स्वतः सत्तेच्या काळामध्ये आमचे जे गोंडगोवारी होते भाऊ, ते स्टॅम्पेड मध्ये कसे गतप्राण झाले, आजही ती वेदना आमच्या डोक्यातून जात नाही. आजही ती वेदना आमच्या हृदयातून जात नाही. आम्ही पोळालेले आहोत त्या वेदनेपासून. त्यावेळेस शरद पवारांनी राजीनामा दिला का? त्यावेळेस शरद पवारांना वाटलं का तिथे जाऊन माफी मागावी, तिथे जावं? गेले होते का शरद पवार गोंडगोवारी भावांना बोलण्यासाठी? हे शरद पवारांना लागू होत नाही का? हे फक्त भटक्या विमुक्तांचे
उभरते सितारे नेते सन्माननीय धनंजय मुंडे किंवा मागासवर्गीयांनाच लागू होते का? मला म्हणायचं नाही शरद पवार ओबीसी आहेत की मराठा आहेत. फक्त शरद पवारांना हे सगळ्या गोष्टी लागू होत नाहीत. फक्त मागासवर्गीयांनाच लागू होतात. मागासवर्गीयांनीच राजीनामे द्यायचे असतात. शरद पवार मराठा आहेत की ओबीसी आहे त्याच्यात पडायचं नाही मला, पण त्यांना त्यावेळेसही राजीनामा देण्याची गरज नव्हती असं म्हणायचंय का? म्हणजे कोणता चष्मा आहे? व्यवस्थेचा चष्मा आहे का? सामाजिक मागासले हे मागासच असतील, त्यांच्यावर आम्ही म्हणोल ते चाललं पाहिजे असं म्हणणार आहे का? त्याच्यामुळं धस असेल, जरंगे असेल, शरद पवार असतील, मला म्हणायचं नाही एका माळेचे मणी आहेत, परंतु मला हे म्हणायचं आहे की एवढं गलिच्छ राजकारण करू नका. मला म्हणायचं नाही की कोण किती जातीवादी आहे, परंतु हे मात्र नक्की आहे की शरद पवारांच्या काळामध्ये सत्तेच्या उभारीमध्ये मला म्हणायचं नाही सत्तेची जवानी, परंतु सत्तेची जी हे होते सुगंध होता शरद पवारांच्या त्या काळामध्ये आजही आम्ही नामांतर मिळवू शकलो नाही. शरद पवारांच्यामुळे नाम विस्तार झाला, नामांतर झालं नाही. त्याच्यामुळं शरद पवारांच्या कारकिर्दीच्या किंवा शरद पवारांच्या राजकारणाची काय म्हणतो त्याला हे राजीनामा मागणं ही फळं आहेत. जरंगे शरद पवारांच्या राजकारणाचे फळ आहे असं मी मानतो. अ, खरं तर तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात की जातीय वाद नको म्हणून, मात्र ज्या पद्धतीने अंजली दमन यांनी ज्यावेळेस हे प्रकरण पुढाकाराने पुढे आणलं आणि ते पुष्कळ पुरावे सादर केले, त्या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, नंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेऊन पुरावे सादर केले. त्या काळामध्ये त्यांना अक्षरशः एका समाजाकडनं धमकी दिली गेली, मारण्याची धमकी दिली गेली. या प्रकरणासाठी त्यांना सीपींना भेटावं लागलं होतं, पोलीस महासंचालकांनी भेट घ्यावं, तेव्हा कुठेतरी ते प्रकार म्हणजे आता फोन येणं बंद झालं. याकडे तुम्ही कसं पाहता? कोण धमक्या द्यायला हो? कोणाला पडलेलं आहे? काय ते काय एखाद्या काय शेतीचा विषय आहे की राम जन्मभूमीचा विषय आहे? कोण विचारते हो? हा? आणि तुम्ही जे सांगितलं ना माननीय मुख्यमंत्र्यांची भेट, उपमुख्यमंत्र्यांची भेट, स्वतःच्या फोटो अल्बमसाठी वापरता येते, पुरस्कारांसाठी वापरता येते. त्याच्यासाठी ही माणसं असे फोटोग्राफी आणि हे करत असतात. मला सांगा शैक्षणिक क्षेत्रामध्ये काय कार्य आहे का? मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये कधी शब्द चिकार काढलेला आहे का? भ्र शब्द काढलेला आहे का? त्या भ्रच्या लेखिका होत्या महाजनताई आमच्या, त्यांची कादंबरी कधी वाचून घ्यावी त्यांनी, भ्र नावाची. मला सांगा कधी सारथीसाठी, कधी बार्टीसाठी, कधी महाज्योती या अभ्यास संस्थांच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही म्हणून कधी बोलल्यात का? कधी मागासवर्गीयांची घरं जाळली, स्मशानभूमी नाही याच्यासाठी कधी बोलल्यात का? अहो मॅगसेस पुरस्कार आणि हे पुरस्कार जमा करण्यासाठीच्या फोटोग्राफी आणि हे सगळं लागत असते. कोण धमकी देणार आहे? हा? काय 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 महत्व, काय काय महत्व आहे? हा? हेच महत्व आहे. एक मॉड्यूल तयार केलेलं, ते मॉड्यूल चालवायचं, पार्सल आलेलं ते पुढे न्यायचं. ये नहीं चाले, ये नहीं चाले, ये नहीं चाले. धनंजय मुंडेंनी काल दिल्लीमध्ये दिल्लीवारी केली, कृषी मंत्र्यांची भेट घेतली, असं बोललं जातंय आता त्यांचं राजीनामा हे सत्र थांबू शकतं, कारण त्यांचं हास्य काल दिसत होतं त्यांच्या चेहऱ्यावरती की राजीनामा देण्याची गरज नाही, असं ते निवांत दिसले काल. अरे आमच्या हाडाचे, आमच्या मासाचे, आमच्या रक्ताचे, आमचे भटके विमुक्त, आमचे आदिवासी, आमचे भिक्षुकी मागणारे ब्राह्मण सुद्धा आमचे. सांगतो तुम्हाला आमच्या धनंजय मुंडेंना, आमच्या धनु भाऊला. तुम्ही दिल्लीत गेले तर तुम्हाला स्वप्न पडलं की आता राजीनामा येणार आहे. दवाखान्यामध्ये आमच्या वाल्मिक कराड साहेबांना नेलं तर तुम्ही सांगितलं की उपचार आयसीयू मध्ये नाही. असं नाही तसं. तुम्ही काय वैद्यकीय शास्त्राचे मेडिकल ग्रॅज्युएट आहेत का? मी तर ग्रॅज्युएट आहे बाबा, मी डेंटल सर्जन आहे, मी घाटीमध्ये शिकलेला माणूस आहे. पण तुम्ही काय आहेत? तुमची कोणती पदवी? नंतर आता तुम्ही ज्योतिष शास्त्री झाले का? दिल्लीला गेले की अरे दिल्लीला का गेले ते सांगतो, वाजवून सांगतो. ऐका हो ऐका, लोक हो ऐका, ऐका हो ऐका, लोक हो ऐका. सामाजिक कार्यकर्त्यांनो तुम्ही तर जरूर ऐका.
स्वतःला डिक्लेअर करून घेतलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनो, तुम्ही तर नक्की ऐका. अरे ते माणूस धनंजय कशासाठी गेले होते, तर तिथं दिल्लीला जे अन्न साठ्याच्या संदर्भानं बैठक होती. अरे मंत्र्यांना एक काम नसते, अरे सामान्य माणसं जी राशनचं घेऊन खातात ना, 5 स्टार मधल्या थाली आलेली खाणारी माणसांची चिंता करण्याची फार गरज नसते. जिथं पोटाला भूक असते, अर्ध पोट शिकायला जावं लागते आदिवासी भावांच्या माझ्या लेकरांना, मागासवर्गीयांच्या लेकरांना, त्या भुकेसाठी रेशनिंग आहे. आणि त्या अन्न साठ्याच्या बैठकीसाठी सन्माननीय मंत्री धनंजय मुंडे गेले होते. त्याचे अन्वय अर्थ काढून अरे स्वतःच्या येणाऱ्या काळात पुरस्कार मिळवून घेण्यासाठी असं करू नका. मनोज जरांगे पाटील काय वेळात आपलं उपोषण सोडताय. त्यांनी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं जंग पछाडलं होतं. त्यांना मला सांगायचं आहे आणि जनतेला आता समजलेलं आहे की भारताच्या संविधानाच्या विरुद्ध जाऊन काही मिळत नसतंय. संविधान सर्वश्रेष्ठ आहे. माझे मराठा भाऊ मागास, सामाजिक मागास नाही आहेत आणि त्याच्यामुळे सामाजिक मागासाचं आरक्षण माझ्या मराठा भावांना देता येत नाही आणि त्या संदर्भात याचिका प्रलंबित आहे. आणि त्याचबरोबर सांगायचं म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही बोलताय आज उपोषण सोडणार, अहो ग्लुकोज जेव्हा माणसाच्या शरीरात जाते त्यावेळेस माणसाला सर्वार्थक माणसाला जीवन जगण्यासाठी ची शक्ती प्रदान होते. त्यामुळे जरंगीनं ऑलरेडी उपोषण सोडलेलं आहे. जरंगेनी ऑलरेडी उपोषण सोडलेलं आहे. जरंगेनी ऑलरेडी उपोषण सोडलेलं आहे. जरांगे पाटलांचा काही लाड केला जातोय का, सत्ताधारी असो किंवा नेमकं काय आहे? गणित काय नेमकं म्हणजे आरक्षण मिळणार नाही हा पुढचा प्रश्न आहे, मात्र सध्या जी परिस्थिती बघता त्यांचा लाड केला जातोय का? नाही बघा, कसं आहे की मराठा इतर मुख्यमंत्री झाले. कसं असतंय की मराठा मुख्यमंत्री असल्याच्या नंतर लई प्रॉब्लेम येत नसतात. मराठा इतर मुख्यमंत्री झाले की काही लोक जे आहेत काही गोष्टींना वर काढून काही एलिमेंट्सचा यूज करून अशा गोष्टी करत असतात. त्याच्यामुळं मला फार चिंता याच्यासाठी वाटत नाही की राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या विचाराला एस टीतल्या कष्टकऱ्यांनी, एस टी महामंडळातल्या कष्टकऱ्यांनी, ड्रायव्हर साहेब, कंडक्टर साहेब, मेकॅनिकल साहेबांनी मोजलं नाही. त्यांच्या विचाराला लाथाडून टाकलं. त्याच्यामुळे जरंगे सारखे लोक तशा राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या वैचारिक पार्सलवर किती टिकतील? हे पार्सल, वैचारिक पार्सल चलू शकत नाही. ये मार्केट में नहीं चलेगा भाई, ये तो मार्केट में नहीं चलेगा भाई, ये तो मार्केट में नहीं चलेगा भाई. 2014 साली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्या काळात देखील आणि आता त्यांनी शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची राज्यामध्ये कुठेतरी जाती तेढ निर्माण केली जाते. नेमकं काय वाटतं तुम्हाला याकडे? कसं पाहता त्या तुम्ही या? मी तुम्हाला एकाच शब्दात सांगितलंय, मराठा इतर मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर काही म्हणजे सूडबुद्धीने राजकारण करणारे सूडबुद्धी राजकारणी हे सगळं करत असतात. परंतु सन्मानाने मी या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा नागरिक असल्याने मला पूर्ण अधिकार आहे की प्रत्येकाच्याच म्हणजे हे पक्षाचे मुख्यमंत्री नसतात तर त्या जनतेकरिताचे मुख्यमंत्री असतात. माझे मुख्यमंत्री सक्षम आहेत. माझे मुख्यमंत्री सक्षम आहेत. काल तुम्ही सहकार मंत्र्यांची भेट घेतली. नेमकं काय कारण होतं? काही प्रॉब्लेम्स आहे बँकांच्या किंवा पतसंस्थांच्या संदर्भामध्ये? काय झालंय की मोठ्या ज्या खाजगी बँका आहेत, खाजगी बँका आपल्या सामान्य कष्टकरी, सामान्य श्रमवीर, सामान्य कर्मचारी यांचे जे अकाउंट्स आहेत, अकाउंट्सचे जे पैसे आहेत ते त्या खाजगी बँकांमध्ये चाललेत, कारण त्या सुविधांच्या नावाखाली. आणि पतसंस्था या छोट्या छोट्या आहेत, या गाव पातळीवरल्या आहेत, तालुका पातळीवरल्या आहेत, वार्ड पातळीवरल्या आहेत. आणि लोक त्या पतसंस्थांपासून का पाठ फिरवत आहेत, त्याचं एक मॉड्यूल तयार करून दिलं की सकारात्मक दिशा, बाबासाहेब पाटील साहेब जे सहकार मंत्री आहेत त्यांना, की ह्या पतसंस्थांना आपण जर जिल्हा बँकेसोबत ज्या जिल्हा बँकेत या पतसंस्थेचं खातं असते त्यांच्यासोबत जर ATM शेअर करण्याची मुभा, ATM मशीन, पैसे टाकणे आणि पैसे काढण्याची, आणि त्याचबरोबर
आपण त्यांना ATM कार्ड सुद्धा म्हणजे जॉईंट व्हेंचरनं सहकारी बँक आणि पतसंस्थेचं, तर काय होईल की 24/7 पतसंस्थेचा जो ग्राहक आहे, खातेदार आहे, त्यालाही पैसे मिळू शकतील. आणि जो पैसा आहे ग्रामीण भागातला, जो हमाल मापाडी माझ्या भावांचा, कष्टकरी भावांचा, तो पैसा जो आहे त्यांच्यात फिरत राहील. पुंजीपती जे बँक आहेत, ते बँका पैसे तर घेतात, ATM कार्ड देतात, परंतु त्या बँका कर्ज देण्यासाठी मात्र कटकट करतात. परंतु कालच्या पॉझिटिव्ह पार्ट असा झाला की सन्माननीय मंत्री बाबासाहेब पाटील यांनी, जे सहकार मंत्री आहेत, मला त्यांच्यातून एक पॉझिटिव्ह एनर्जी ही दिसली की त्यांनी एक सांगितलं की त्यांच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये आणि खास करून अहमदपूरमध्ये लोक ज्यावेळेस कर्ज मागायला जातात छोट्या संस्थांकडे, तर ताबडतोब कर्ज मिळेल आणि त्याच प्रकारे लोक आपली परतफेड सुद्धा करतात. हे जे मॉड्यूल आहे, सक्सेस मॉड्यूल, सामान्य लोकांसाठीच, सामान्यासाठी बोलणारे, सामान्याला कृतीतून दाखवणारे. शरद पवारांनी 4-10 लोकांना किंवा विलासराव देशमुख सारखे काही मोठे झालेले आहेत, यांना मोठं करणाऱ्यांपैकी मला सन्माननीय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील दिसलेले नाहीत. तर सामान्य, अगदी सामान्य माणसाच्या त्याला लागणाऱ्या कर्ज आणि त्याच्या गरजेच्या पोटी बोलणारे ते दिसले. त्याचबरोबर काल आम्ही ST कोऑपरेटिव्ह बँकेचा विषय सुद्धा त्यांच्या समक्ष मांडला. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना प्राखऱ्याने दाखवून दिलं की एकाच कारणाच्या 10 इन्क्वायरीज का करतायत सहकार आयुक्त. तर सहकार आयुक्तांकडे भाऊ फाटक सारखे जे आता वैचारिकदृष्ट्या कोणी जिवंत म्हणजे नाममात्र जिवंत राहिलेल्या काही संघटना आहेत, त्या संघटनेचे लोक ह्या ना त्या कारणाने 70 वर्षांनी ही बँक कष्टकरी जनसंघाकडे म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराच्या लोकांकडे आल्यामुळं हे गुदगुली होऊन, हे असं खाज होऊन हे लोक असं करतायत. आणि त्याला सहकार आयुक्तांनी एकदा एखाद्या गोष्टीची इन्क्वायरी दिली तर डबल करू नये. आणि ST कोऑपरेटिव्ह बँकेच्या बाबतीमध्ये सन्माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की ही कष्टकऱ्यांची बँक आहे, ही सॅलराईड बँक आहे, ही छोटी बँक आहे. त्यांच्या म्हणजे त्यांनी सांगितलं ही बँक, या बँकेच्या संदर्भाने जॉईंट मीटिंग बाबत सुद्धा लवकरच सांगतो, हे सुद्धा पॉझिटिव्हली त्यांनी सांगितलेलं आहे. सुरेश धस या प्रकरणात खूप बाजू लावून धरताय, काय कारण नेमकं काय या धनंजय मुंडेंच्या प्रकरणामध्ये? वारंवार धनंजय मुंडेंच्या विरोधात, वाल्मिक कराडच्या संदर्भामध्ये खूप त्यांचा शेवटची टोकाची भूमिका घेत आहेत. कसं झालं की मोठे मुंडे साहेब असतील, त्यांनी सुद्धा म्हणजे त्यांच्या समोर सुद्धा धसचं कार्ड चाललं नाही आणि पंकजाताई समोर सुद्धा चालू शकत नाही, कर्तृत्ववान आहेत. आणि सन्माननीय धनंजय मुंडे साहेबांसोबत सुद्धा चालू शकत नाही. कारण काय आहे की ही व्यवस्थेच्या चष्म्यातून धस पाहत असतील. कारण धसनी जाहीर करावं ते कोणत्या चष्म्यातून पाहतात. मी तर मोठे चष्मेवाला आहोत धसच्या म्हणण्यानुसार, पण ते कोणत्या चष्म्यातून पाहतात ते त्यांनी जाहीर करावं. मला असं वाटतं की धसना त्यांच्या चष्म्यातून, जर धनंजय मुंडे साहेब मंत्री आहेत, पंकजाताई मंत्री आहेत, भटक्या विमुक्तांचे ही माणसं आहेत, यांच्या दारावर जाऊन, यांच्या ऑफिसमध्ये जाऊन हे काम सांगायला त्यांना कदाचित म्हणजे मनाला त्यांच्या पटत नसेल. कारण व्यवस्थेच्या चष्म्यातून पाहणारे जे असतात ना, त्यांच्या डोक्यात आहे ना जात बसलेली असते. आणि जात आहे ना, जाता जाता जात नाही, परंतु संविधान मात्र जातीला जे आहे कोणत्याच पद्धतीने एका जातीने दुसऱ्या जातीच्या माणसावर अन्याय करण्याची मुभा मात्र संविधान देत नाही. सुरेश धसाने तुमच्यावरती 2 दिवसामध्ये एक टीका देखील केली की टॉम अँड जेरीची मी शो बघत नाही. खरं आहे, कारण त्यांना ते समजलं तर पाहिजे इंग्रजी मधलं असते. त्यांची इंग्रजी किती मार्क ते त्यांनी जाहीर करावं, कारण तो मुळात शो इंग्रजीतला आहे. परंतु मी एक सांगतो, आज जरंगे असेल किंवा धस असतील किंवा आणखीन कोणी असतील, एक मिकी माऊस क्लब हाऊस असते, तर ते बघा, बीडमध्ये जरंग्या पळत आला, मग जरंगेला भेटायला धस पळत गेला, ते बघा, मिकी माऊस क्लब हाऊस, मिकी माऊस क्लब हाऊस. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यस्तरीय मेळावे घेतात. आगामी काळामध्ये जर बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होणार आहे. पक्षाची दिशा आणि दशा यावर काय बोलाल तुम्ही? नाही, ते बघा, प्रत्येकाचा पक्ष वाढवणं हे त्या कार्यकर्त्यांच्या कर्मावर आणि
राज ठाकरे प्रमुख आहेत तर त्यांच्या कर्मावर आधारित आहे दिशा दशा. आता त्यांची काय दिशा आहे आणि काय दशा आहे ते आपण सांगणं योग्य नाही. ते त्यांच्या तो असा अगदी स्टंट सारखा मेळावा असते, त्या मेळाव्यामध्ये ते मस्त आपलं बोलतात लाईव्ह रियालिटी शो सारखं. रियालिटी शो सारखं बोलतात ते, राईट एकदम रियालिटी शो मध्ये असते ना त्या टाईपचं. चलता है भाई, चलता है भाई, चलता है. शेवटचा प्रश्न घेतो. मनोज जरांगे दादांना तुम्ही काय सल्ला द्याल सदावर्तींच्या भाषेमध्ये? बघा, संविधान साक्षर व्हा. काही गोष्टी ज्या आहेत संविधानाच्या मर्यादेतल्या, त्या मर्यादा उल्लंघन करून कोणाच्याच बापाला मिळू शकत नाही. संविधानाची मर्यादा ओलांडून कोणाच्याच बापाला मिळू शकत नाही. अशा गोष्टीची मागणी करू नका आणि अशा गोष्टीची मागणी कधीच पूर्ण होणार नाही. त्याच्यातून तुम्ही युवकांचा वेळ वाया घालत आहात, शेतकऱ्यांचा वेळ वाया घालत आहात, शेतमजुरांचा वेळ वाया घालत आहात, कष्टकऱ्यांचा वेळ वाया घालत आहात आणि एकूण लॉ अँड ऑर्डरची प्रॉब्लेम क्रिएट करत आहात. शेतीमालाचा हमी भाव हा मागे पडलेला आहे त्यांच्यामुळं. त्याचबरोबर शेतकरी कष्टकरी कुटुंबातील ज्या गायरान जमिनींचा विषय तो मागे पडलाय त्यांच्यामुळं. ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आणि त्याचबरोबर शैक्षणिक प्रश्न मागे पडलेत. येऊन जाऊन जरंग्यांची जी जुनी कॅसेट, आता ती कॅसेट मला वाटतं मराठा भावांनी सुद्धा ऐकणं पसंत करणार नाहीत. पहिल्या दिवशी लिफ्ट करून पाठवलेले लोक होते, आता बघा किती लोक आहेत, आता बघा किती लोक आहेत, आता बघा किती लोक आहेत. नाही भाई नाही चलता, नाही भाई नाही चलता. धन्यवाद तुम्ही लेट्सअप सोबत संवाद साधल्याबद्दल. हे होते गुणरत्न सदावर्ते, ज्यांनी अतिशय मनमोकळ्या गप्पा आपल्यासोबत मारल्या आहे आणि जर बघितलं तर राजकीय त्यासोबत धनंजय मुंडे प्रकरण यावर देखील मनमोकळ्या गप्पा मारल्या आहे. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई.